एक अत्यंत थरारक अशी टाइमलाईन आहे, रेस अगेन्स्ट टाइम आहे की एवढ्या वेळेपर्यंत हे नाही झालं तर. पण माझ्यासाठी दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट हायलाइट मोमेंट्स ऑफ द एंटायर शूट. आणि आपण चुकत जर असू तर आपण चुकतोय ह्याची जाणीव असणं खूप महत्त्वाचं. आपलं सगळं बरोबर होतं असं जर वाटत असेल तर गाडी खड्ड्यात पडणार. आमची फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार अजीबोगरीब माणसं भेटतील. मी शूट केलेली एकही फ्रेम न बघता त्यांनी मला ही फिल्म तू कर असं त्यांना. त्यातले काही प्रेक्षकांच्या मनातला एक प्रश्न आहे कॉमन जो मला दिसला, तर मला असं वाटतं मी तो विचारला पाहिजे. त्यात ना खूप जणांनी ही कमेंट केली आहे की ह्याच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना का नाही दाखवलं. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच गव्हर्नर हे फिल्म आपल्या भेटीला येत आहे आणि या निमित्ताने डिरेक्टर म्हणून चिन्मय मांडलेकर सर आपल्या बरोबर आहेत. लेखक, अभिनेता, दिग्दर्शक ही ओळख आहेच आहे, पण आता पुन्हा एकदा हिंदीमध्ये आपल्याला दिग्दर्शक म्हणून पाहायला मिळणार आहे. नमस्कार. नमस्कार. कसा आहे दादा? खूप छान, मस्त. आणि अभिनंदन. आणखी एक हिंदीचा एक तुरा आणखी एक खोवला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस ना एखादा थ्रिलर सिनेमा जेव्हा म्हणतात ना, तर तेव्हा त्याच्यात खून, मारामाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण मला वाटतं जेव्हा एक फायनान्शियल क्रायसिसवर एक थ्रिलर सिनेमा बनवायचा असतो तेव्हा एक जास्त कसरत दिग्दर्शक म्हणून कोणत्या गोष्टीसाठी झाली? कसरत म्हणण्यापेक्षा एकतर ही फिल्म सरळ, सोपी, सुबोध, लोकांना कळेल अशी बनवणं हे आमच्यासाठी एक मोठं चॅलेंज अशासाठी आहे कारण या फिल्ममध्ये जसं तू म्हणालीस इकॉनॉमिक्स बद्दल, अर्थशास्त्राबद्दल अनेक गोष्टी आहेत. अर्थशास्त्र हा या फिल्मचा गाभा आहे. या फिल्मला तसा कोणी विलन नाही, परिस्थिती हीच विलन आहे फिल्मची. या फिल्ममध्ये तशा पद्धतीची ऍक्शन, मारामारी, स्टंट्स नाहीत. पण एक अत्यंत थरारक अशी टाइमलाईन आहे, रेस अगेन्स्ट टाइम आहे की एवढ्या वेळेपर्यंत हे नाही झालं तर देश संकटात येईल. तर तो एक थरार नक्कीच आहे. तर चॅलेंज हेच होतं की जो कोणी ही फिल्म बघेल, मग त्याचं शिक्षण काही असो, त्याचा आर्थिक दर्जा, सामाजिक दर्जा काही असो, त्याला ही फिल्म कळली पाहिजे. त्याला ह्या फिल्म मधला ड्रामा काय आहे तो कळला पाहिजे. मग त्याचं अर्थशास्त्राचं शिक्षण असो की नसो, किंवा तो त्या काळानंतर जन्माला आलेला असो, म्हणजे 90च्या नंतर, तर हेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि तशा पद्धतीने लिखाणापासून सगळ्या गोष्टींमध्ये त्याची काळजी घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. आणि मला वाटतं इन्स्पेक्टर झेंडे नंतर पुन्हा एकदा मनोज सरांबरोबर काम करायला मिळतंय, ही एक पर्वणीच आहे. तर त्यांच्याबरोबर इतका छान बॉन्ड ऑलरेडी झालेला आहे, आता पुन्हा एकदा त्यांच्याच बरोबर काम करणं ही आता एक ती जबाबदारी वाटते का थोडंसं त्याचं एक दडपण वाटतं की कम्फर्ट झोन? दडपण मनोज सर स्वतः येऊ देत नाही कधीच कोणालाच. ते व्यक्तिमत्वच तसं आहे. माझी जबाबदारी नक्कीच जास्त आहे कारण ह्या फिल्मसाठी माझं नाव त्यांनी सजेस्ट केलं. कारण विपुल सर ह्या फिल्मवर गेली अनेक वर्ष काम करतात. विपुल सर आणि लेखक आमचे सगळे. तर जेव्हा आता झालं, स्क्रिप्टिंग झालं, आता हे फ्लोअरवर जायला पाहिजे, दिग्दर्शन कोण करणार असा जेव्हा प्रश्न होता, तेव्हा नेमकं आम्ही नुकतंच झेंडे संपवलं होतं, फिल्मचं शूटिंग संपलं होतं. आणि तेव्हा मनोज सरांनी त्यांना सांगितलं की मी आत्ताच एक फिल्म केली आहे, तो जो मुलगा आहे तुम्ही त्याला ट्राय करा. आणि विपुल सरांना मी भेटायला आलो आणि त्यांचं मोठेपण असं आहे की मी शूट केलेली एकही फ्रेम न बघता त्यांनी मला ही फिल्म तू कर असं त्यांना. मग त्यांनी अभिनेता म्हणून माझं काम बघितलं होतं, पण झेंडे तोपर्यंत रिलीज नव्हती झाली. झेंडे आम्ही शूटिंग गव्हर्नरचं सुरू झाल्यानंतर 2 आठवड्यांनी झेंडे रिलीज झाली. सो हे त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी तेवढा विश्वास दाखवला. आणि ऑफकोर्स मनोज सरांनी माझं नाव रिकमेंड केलं. तर दडपण नाही, पण येस, हे नक्कीच आहे की जे काही आम्ही झेंडेमध्ये केलं होतं त्याच्या कम्प्लिटली वेगळं काहीतरी गव्हर्नर मध्ये करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला. क्या बात आहे. आणि मी टीजर पाहिला, ट्रेलर पाहिला, इतका कमाल झाला. आणि तो 90चा काळ उभं करणं. गाणं पाहिलंस की आमचं काल गाणं पाहिलं मी, मला खूप आवडलं. आणि ना मला वाटतं की त्याच्यात ना आत्ताच्या काळातल्या गोष्टी न दाखवता तो काळ उभा करून दाखवणं ही मला वाटतं सगळ्यात एक कठीण गोष्ट तीच असणार आहे. तर मला ते ऐकायचं की ते सगळं करणं कसं होतं. किंवा आता गंमत काय आहे, आपल्या भारतातल्या रादर सगळीच शहरं इतकी बदललेली आहेत, एस्पेशली गेल्या एक 10-12 वर्षात त्याची जॉग्रफीच बदलून गेली. त्यामुळे 90 किंवा मोबाईल किंवा हे सगळे येण्याच्या आधीचा काळ उभा करणं हे खरंच कठीण झालेलं आहे सध्या सगळ्याच फिल्म मेकर्ससाठी. त्यात मुंबई सारखं शहर.
जिकडे आता आपलं जॉग्रफी बदलली, मेट्रो आली, हो. सीलिंग आलं, अमुक आलं, तमुक. गाड्या सुद्धा गाड्या बदलल्या, बदलल्या, म्हणजे सगळंच तेव्हाची बदललं, ती स्कूटी माणसं आणि सगळं बदललं, सगळं. बिल्डिंग्स बदलल्या, मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या आता. पण आमचे जे प्रोडक्शन डिझायनर आहेत राजेश चौधरी आणि आमचे जे डीओपी आहेत विशाल सिन्हा, आमचे जे कॉस्ट्युम डिझायनर आहेत वर्षा शिल्पा, यांचं खूप मोठं क्रेडिट आहे व्हिज्युअली पुन्हा ते जग उभं करण्याचं. आम्ही शोधून शोधून अशी ठिकाणं शोधून काढली जी आजही आहेत स्टक इन टाइम, थोडीशी वाटू शकतात त्या काळातली. मग ते एखादी इमारत असेल, एखादी बिल्डिंग असेल, एखादी सोसायटी असेल, एखादा रस्ता असेल, तो फिल्ममध्ये जे दिसत राहतं. आणि अर्थातच दिल्लीमध्ये शूट केलं बरंचसं. त्याचा एक भाग जो दिल्लीचा आहे आणि आतला भाग जितका दिसतोय आपल्याला, कारण आरबीआय हे तुम्हाला रिक्रिएट करावंच लागणार, तुम्ही आरबीआय मध्ये जाऊ शकत नाही. बरोबर. तर तो सगळा आम्ही सेटवर रिक्रिएट केलेला आहे. क्या बात आहे. आणि मला वाटतं ते खूप छान दिसले आणि ते जेव्हा तसं दिसतं तेव्हा त्याची मजा जास्त येते, कारण तो अजून एका व्यक्तीला क्रेडिट दिलं पाहिजे ज्यांनी व्हीएफएक्स केलेत, आमचे अभिषेक सक्सेना, त्याचं पण क्रेडिट आहे की त्यांनी सुद्धा. पण इट इज अ मिक्स ऑफ एव्हरीथिंग, म्हणजे फक्त व्हीएफएक्स नाही. म्हणजे माझा नेहमी हा आग्रह असतो की आकाश खरं दिसावं नेहमी, कारण हा माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो त्या फिल्म्स बरोबर, ज्यात खूप जास्त व्हीएफएक्स असतात, की आकाश खोटं दिसतं. पण आकाश खरं दाखवणं ही बाकीचं जग वेगळं दाखवणं हे चॅलेंज होतं. खरंय. आणि मनोज सरांचे पण ना आतापर्यंतचे जितके सगळे सिनेमे आहेत ना, त्यात पण मारामारी, थोडं काय म्हणतात एक अग्रेशन आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि ह्यामध्ये ट्रेलर बघताना ना जाणवलं की बऱ्याच ठिकाणी त्यांचे डायलॉग्स कमी आहेत, पण त्यांच्या एक्सप्रेशन मधून ते खूप काही बोलून जातात. तर गल्लीमध्ये मारामाऱ्या करणाऱ्या अभिनेत्याला इथे इतकं शांत पद्धतीची भूमिका त्याच्याकडून करून घेणं हे किती आव्हानात्मक वाटलं. मनोज सरांनी आता, मला नाही वाटत त्यांनी काहीही करायचं ठेवलंय बाकी. म्हणजे ह्या रोलच्या जवळ जाणारा रोल मी असं म्हणेन त्यांचं बेरिंग अलीगड मध्ये होतं, त्याच्यासाठी त्यांना राष्ट्रीय पारितोषिक आहे, की एक शांत स्वभावाचा माणूस होता. तर इथेही ते तसंच आहे. म्हणजे आपण त्यांचा भिकू मात्रेही बघितलेला आहे, आपण फॅमिली मॅन बघतो, शूल बघितलाय, अक्स सारख्या फिल्म मधला एक अत्यंत वेगळा विलन बघितलाय, राजनीती बघितलाय. पण इथे ते एका अशा व्यक्तीच्या भूमिकेत आहे जो मुळातच ती व्यक्ती खूप कमी बोलते, पण ती अत्यंत मेंटली प्रीऑक्युपाइड आहे. आणि तिचं मेंटल प्रीऑक्युपेशन हे तिच्या कुटुंबाबद्दल किंवा तिच्या घराबद्दल किंवा माझ्या गल्लीबद्दलचं नाहीये, देशाबद्दलचं आहे. सो अशा व्यक्तीची भूमिका करणं खूप चॅलेंजिंग होतं. आणि मनोज वाजपेयी हे भारतातल्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत, त्यामुळे त्यांनी ते चॅलेंज पेललंय. खरंय. आणि आतापर्यंत दादा तुमचे जे काही सिनेमे बघितलेले आहेत किंवा त्यातले जे लोकांनी खूप जास्त डोक्यावर घेतले, त्याच्यामध्ये ढाल, तलवार ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या सिनेमामध्ये पेन हे एकमेव वेपन आहे आता. तर राईट. या फिल्म मध्ये तसंच आहे की जे काही ठरतंय ते बोलण्यातनं ड्रामा आहे, किंवा ऍज यू सेड पेन इज द वेपन. त्या फिल्म्स वेगळ्या होत्या, ही फिल्म वेगळी आहे, चॅलेंज वेगळं आहे ह्या फिल्मचं. पण थरार म्हणशील, म्हणजे लोकांना ही फिल्म बघताना तो थरार नक्कीच जाणवावा अशी आमची इच्छा आहे. त्याच पद्धतीने तिथून शूट केले की रेस अगेन्स्ट टाइम आहे, की हो आता हे झालं नाही तर प्रॉब्लेम आहे, तो थरार आहे. दादा तू लेखक, अभिनेता, दिग्दर्शक तिन्ही माध्यमांमध्ये अगदीच म्हणजे सहजरित्या तू वावरतोय, तिन्ही माध्यमांमध्ये तुझी छाप आहे. पण ना प्रत्येक अभिनेत्याला ना सतत ते एक दिसत राहणं, त्याची ना कधीतरी एक ती सवय होऊन जाते, किंवा मग त्याची ते असं खूप असतं की जे एक दिसणं असतं ते रोजच्या आयुष्यामध्ये ते होऊन जातं. दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून काम करताना हे दिसणं जे असतं ते कधी मिस करतोस का तू? नाही मिस केलं मी आता 1.5 वर्ष झेंडे आणि गव्हर्नर बॅक टू बॅक मी कुठेच दिसलो नाही अभिनेता म्हणून. काम 1.5 वर्ष मी काम केलं नाही. म्हणजे माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदा असं झालं की एक अख्खं वर्ष मी एक दिवस सुद्धा शूट केलं नाही ऍक्टर म्हणून. ठरवून केलेलं? ठरवून असं नाही, पण तुम्ही 2 फिल्म्स डिरेक्ट करत असताना तुम्हाला वेळच नाहीये हे करायला, कारण ह्याचं प्री प्रोडक्शन, मग शूटिंग, मग त्याचं पोस्ट, आणि गव्हर्नरचं प्री ऑलमोस्ट एकत्र सुरू झालं, मग गव्हर्नरचं शूटिंग, मग गव्हर्नरचा पोस्ट, असं ते मला ती उसंतच मिळाली नाही समाव. पण मी ते मिस नाही केलं समाव. म्हणजे आता ऑफकोर्स आय वॉन्ट टू गेट बॅक ऍज अन ऍक्टर व्हेरी सून. मी आत्ताच एक फिल्मचं शूट, एका हिंदी फिल्मचं शूट करतोय. नाटक करायची खूप इच्छा आहे या वर्षात, आणि होपफुली ह्या पुढच्या काही महिन्यात ते करू शकेन असं वाटतंय मला. बघूया.
आता मराठी चित्रपटातल्या दिग्दर्शकांना कधी वाटेल की मला ते काम देऊ शकतात ते त्यांच्यावर अवलंबून आणि आहे. नक्की जर का कोणी मराठी दिग्दर्शकांना की आपल्या इंडस्ट्रीतल्या कोणी बघितलं आहे आणि नक्कीच यातून काहीतरी छान झालं तर ह्याच्यापेक्षा छान गोष्ट अगदी, आहे. आणि मला ना आता दिग्दर्शक म्हणून तर नाव आहेच, पण मला ना लेखक म्हणून सुद्धा एक ती प्रोसेस जाणून घ्यायची की नक्की काय असतं, की ते सुचत कसं जातं, किंवा एक कधीतरी अशी पण एक मुवमेंट येत असेल, एक पॉईंट येत असेल की आता सुचतच नाहीये, तो एक जो लूप लागतो आणि नंतर असं पटकन होतं की बापरे आता पुढे काय लिहू किंवा आता कसं सुचेल. सो हे Obviously, होतं ते कसं मॅनेज कसं करतं? लेखकाची प्रोसेस थोडी वेगळी आहे दिग्दर्शकापेक्षा, कारण लेखकाचं काम हे एकट्याचं काम आहे. तो एकटा बसून किंवा जर त्याचे सहलेखक असतील तर ते 3-4 लोक मिळून एका रूम मध्ये बसून तुम्ही कन्सीव्ह करता, तुम्ही लिहिता. दिग्दर्शकाला अपार्ट फ्रॉम एव्हरीथिंग एल्स त्याला चांगलं त्याचं काय म्हणू आपण त्याला PR मॅनेजर पण त्याला चांगलं असावं लागतं, कारण तुम्हाला अभिनेते सगळे तुमचे टेक्निशियन्स, शूटिंग करतानाचे टेक्निशियन्स, पोस्टचे टेक्निशियन्स, बरोबर. निर्माते सगळ्यांबरोबर सतत इंटरॅक्ट करत राहावं लागतं. म्हणजे तुम्हाला कधी साऊंड पण तुमचं काम चालू आहे, कधी नुसतं तुम्ही DI मध्ये फक्त चित्र बघताय, मग कॉस्ट्युम बद्दल पण तुमची मतं विचारली जातात. ती जबाबदारी खूप मोठी आहे. तू जे म्हणालीस की रायटर्स ब्लॉक जेव्हा केव्हा येतो की सुचत नाही किंवा, तर अशा वेळेला मला असं वाटतं इतर लोक तुमच्या खूप फायद्याची असतात. एकतर जर तुम्ही फक्त लेखक असाल तर तुमचा दिग्दर्शक हा तुमचा सगळ्यात मोठा फ्रेंड असतो त्यावेळेला, कारण तो तुम्हाला गाईड करू शकतो की मला तू एक काम करतो असं लिहून बघ. तो जर नसेल, तुम्ही जर लेखक दिग्दर्शक असाल तर बरेचदा निर्माता पण ते काम करू शकतो. म्हणजे जसं माझ्या बाबतीत झेंडेच्या बाबतीत ओम निर्माता होता, ओम राऊत. सो ओमचं खूप कंट्रीब्युशन आहे झेंडेच्या स्क्रिप्टमध्ये. आणि तुमचे कान उघडे असणं, डोळे उघडे असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण चुकत जर असू तर आपण चुकतोय ह्याची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. आपलं सगळं बरोबर होतं असं जर वाटत असेल तर गाडी खड्ड्यात पडणार. आणि ज्यावेळेस एखादी छान कलाकृती निर्माण होते त्यावेळेस तो जो एक आनंद असतो की ओके आता हे फायनली संपलंय, सो ती पहिला ड्राफ्ट सुचणं, पट्टू आता ते लोकांच्या समोर येतंय, हा जो मधला पिरियड असतो तो लेखक दिग्दर्शक म्हणून कसा असतो? तो मेहनतीचा पिरियड. म्हणजे तेव्हा तुम्ही जे करता त्याच्यावर फायनल रिझल्ट अवलंबून आहे. आता एस्पेशली ही अशी फिल्म करताना, आता इथे मी लेखक नाहीये, लेखक वेगळे आहेत. मी जेव्हा आलो ऑन बोर्ड तेव्हा स्क्रिप्ट बाउंड माझ्याकडे होतं, पण मी ते वाचल्यानंतर सगळ्या लेखकांना आणि विपुल सरांना रिक्वेस्ट केली की मला अजून एकदा हे फिल्म लिहून हवी आहे परत नव्याने, कारण काही गोष्टी याच्यात मिसिंग आहेत असं मला आता वाटतंय. अर्थातच ते लोक त्याच्यावर 4 वर्ष आधी काम करत होते, त्यामुळे त्यांची ऑब्जेक्टिव्हिटी कुठेतरी हरवली होती. ती माझ्या येण्यानं ती मिळाली असेल त्यांना कदाचित, कारण बाहेरचा माणूस आहे तुम्हाला कधी कधी बरं गाईड करू शकतो. जर मी लेखक असतो तर मला दुसरं कोणीतरी येऊन सांगितलं असतं. तर ते एक झालं. आणि त्यांनी सुद्धा, म्हणजे आमच्या सर्व लेखकांचं क्रेडिट आहे की त्यांनी माझ्या बरोबर बसून परत एकदा नव्हे 3दा ते स्क्रिप्ट रिराईट केलं. सो आज जे तुम्हाला दिसतंय ते त्याच्यानंतरचं स्क्रिप्ट आहे. आणि जबाबदारी एवढीच होती की आपण देशाच्या एका खूप मोठ्या संस्थेबद्दल बोलतोय, RBI बद्दल, त्याची गरिमा कुठेही ढळता कामा नये. आपण एका खूप मोठ्या पदाबद्दल बोलतोय, जे नावच आहे तुमचं गव्हर्नर, म्हणजे ज्यांची सही आपल्या नोटेवर असते त्यांच्याबद्दल आपण बोलतोय, त्यांची गरिमा कुठेही ढळता कामा नये. आणि जो प्रॉब्लेम आहे तो खरा वाटावा लोकांना, तो लुटूपुटूचा प्रॉब्लेम वाटू नये. असं वाटू नये की हा मग हे काय तर काय झालं, त्याची ग्रॅव्हिटी लोकांपर्यंत पोहोचावी, ह्याची सगळी धावपळ होती. क्या बात आहे. आणि ना मी ज्यावेळेस ट्रेलर बघितला ना, खूप छान छान कमेंट्स आहेत आणि ना त्यातले काही प्रेक्षकांच्या मनातला एक प्रश्न आहे कॉमन जो मला दिसला, तर मला असं वाटतं मी तो विचारला पाहिजे. त्यात ना खूप जणांनी ही कमेंट केली आहे की ह्याच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना का नाही दाखवलं? ते ट्रेलर मध्ये नाही येत. ओके. आणि ट्रेलर पाहून जर ही जिज्ञासा निर्माण झाली असेल तर याचा अर्थ आम्ही जिंकलोय. सी त्या काळाची हे एक घटना नाही, हा एक घटनाक्रम आहे जो ओव्हर पिरियड ऑफ आपण असं म्हणू 1.5 वर्ष, 1 ते 1.5 वर्षाचा तो घटनाक्रम आहे. आणि ते 1.5 वर्ष नेमकं आपल्या देशाच्या 78 वर्षाच्या इतिहासात अत्यंत बोलाटाईल 1.5 वर्ष आहे, कारण त्या 1.5 वर्षात 3 पंतप्रधान बदलले. त्यामुळे तेव्हाचे ते सगळे राजकीय नेते, मग ते डॉक्टर मनमोहन सिंग असतील, तेव्हाचे पंतप्रधान चंद्रशेखरजी असतील, तेव्हाचे फायनान्स मिनिस्टर यशवंत सिन्हा असतील, ह्या सगळ्यांची रिफ्लेक्शन तुम्हाला दिसतील फिल्ममध्ये. ट्रेलर मध्ये आता कोण आहे कोण नाही हे आमच्यावर सोडा तुम्ही.
क्या बात आहे. तो हे उत्तर मिळालेलं आहे, याच्यासाठी फिल्म बघा तुम्ही. येस, नक्की. आणि या ट्रेलर मध्ये आणखी एक गोष्ट दिसते की कितीतरी टन सोनं हे अपलिफ्ट करायचं आहे. तर मला वाटतं सिनेमा करताना सगळ्या कलाकारांसाठी ते टेन्शन होतं त्या सिनेमा पुरतं, पण दिग्दर्शक म्हणून तो सिनेमा शूट करताना वेळेचं टेन्शन होतं का की हे वेळेत शूट करायचं आहे, बजेटचं टेन्शन, खूप गोष्टी. आणि आम्ही ऐन पावसाळ्यात शूट केलंय. बापरे. मला आठवतंय आमचे ऑगस्ट महिन्यात 11 ऑगस्टला आमचं शूटिंग सुरू झालं आणि 12 का 13 ऑगस्ट पासून जवळजवळ पुढचे 5-1 दिवस धो पाऊस होता. बापरे. बट वी मॅनेज समहाव. आणि आम्ही आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही आमचं जे स्केड्यूल ठरवलं होतं त्याच्यापेक्षा एक कमी दिवसात आम्ही फिल्म शूट केलं. आणि त्याचं सगळं क्रेडिट हे आमच्या प्रोडक्शन टीमचं आहे आणि माझ्या डिरेक्शन टीमचं. प्रथमेश जो आमचा असोसिएट डायरेक्टर आहे माझा, त्याचं स्केड्युलिंग आणि आमची जी प्रोडक्शन टीम आहे की आशिन जे आमचे को प्रोड्युसर आहेत किंवा बाकीची प्रोडक्शन टीम, त्यांचं क्रेडिट आहे खूप मोठं की त्यांनी ही सगळी संकट येऊन सुद्धा ते डगमगले नाहीत. कारण पावसाचा आम्हाला झाला त्रास म्हणून नाही, पण एक पाऊस होता आमच्या शूटिंगमध्ये, सतत पाऊस होता. म्हणजे 3 नोव्हेंबर हा आमचा शेवटचा दिवस होता शूटिंगचा, त्या दिवशी पण पाऊस पडला. बापरे. नोव्हेंबर महिन्यात का पाऊस पडला, पण पडला. मला वाटतं असं फार कमी वेळा होतं ना की ठरलेल्या दिवसाच्या एक दिवस आधी. हो, वी मॅनेज टू डू दॅट. आणि त्याचं सगळं क्रेडिट हे माझ्या डायरेक्शन टीमला आणि प्रोडक्शन टीमला. आणि ते सोन्याचं वगैरे जे तू म्हणतेस ते तर आहेच, कारण आरबीआयची वॉल्ट आतून कशी दिसते आपण कोणीच बघितलेली नाही, ती कधीच बघू शकणार नाही. तर ते सगळं उभं करणं, हे मी म्हंटल तसं ना की हे खोटं नाही वाटलं पाहिजे, हे वाटलं पाहिजे की हो हे सगळं खरं आहे, हे खरंच आरबीआयचं सोनं आहे. ते चॅलेंज होतं. क्या बात आहे. म्हणजे मला ना आता हे ऐकताना इतकं मस्त वाटतंय, कारण याआधी अनेक जे सिनेमे केलेले आहेत तोही एक इतिहासाचाच भाग होता आणि ही सुद्धा एक खरी गोष्ट आणि त्या काळातला इतिहास दाखवायचा आहे. तर हा किती छान एक योगायोग आहे की पुन्हा एकदा तो काळ आणि आता दिग्दर्शक म्हणून एक तो काळ अनुभवायला मिळतो. येस, वी कॅन से दॅट. येस. आणि गव्हर्नरच्या निमित्ताने एक अशी कोणती गोष्ट आहे की जी कायम मनात फ्रेम करून राहणार? खूप असतील, पण त्यातली एक अशी खास. अत्यंत खास म्हणजे ते खूप चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी तो प्रसंग किंवा तो दिवस. तो म्हणजे आम्ही एकच शॉट आहे, अगदी छोटा शॉट आहे, तो VT स्टेशनच्या CST स्टेशनच्या समोर आमचं शूट केलंय की 9 गाड्या टोटल, 3 वेगवेगळ्या दिशांना जातात निघून. माझ्या दृष्टीने तो सगळ्यात चॅलेंजिंग दिवस होता आमच्यासाठी, कारण मुळात CST स्टेशन त्याच्या समोर आणि ते CST स्टेशन 90च्या काळातलं क्रिएट करायचं. सगळ्या ज्या नवीन गाड्या आम्हाला बाजूला काढाव्या लागल्या आणि त्या दिवशी आमच्या संपूर्ण युनिटने जे एकजुटीने काम केलंय, माझं असं झालं होतं की हा शॉट नाही होणार नाही. आणि ती वेळ आणि ते सगळंच म्हणजे मला आय वॉज सो हॅपी दॅट डे की बरेचदा फिल्म युनिटमध्ये असं होतं ना की हे तुमचं काम आहे, हे आमचं काम आहे, हे डिरेक्शनचं काम, हे प्रोडक्शनचं काम. त्या दिवशी कोणी ऍक्टर नव्हतं. त्या दिवशी फक्त गाड्यांचा शॉट होता. गाड्या हेच आमचे ऍक्टर होते आणि त्या गाड्या सगळ्या जुन्या गाड्या होत्या 90च्या काळातल्या, त्यामुळे त्या चालू व्हायच्या, बंद पडायच्या. पण त्या गाड्यांच्या ड्रायव्हर्स पासून ते आमच्या युनिट मधल्या प्रत्येक माणसाने इतकं एकजुटीने त्या दिवशी काम केलं की तो शॉट मिळाला. तो आज फिल्म मध्ये बघताना मला नेहमी खूप अभिमान वाटतो. लोक कदाचित तो शॉट ठीक आहे, ओके, गाड्या गेल्या एवढंच नोटीस करतील, पण माझ्यासाठी दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट हायलाइट मोमेंट्स ऑफ द एंटायर शूट. आणि ऑफकोर्स दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन आणि नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉकच्या समोर शूट करायला मिळणं, म्हणजे जिकडे आपण म्हणू की देशाचं हृदय आहे, जिकडनं देशाचे निर्णय होतात, जिथे देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सगळे महत्वाचे मंत्री त्या एक साधारण 200 मीटरच्या एरियात बसतात रोज, तिथे शूट करायला मिळणं, बाहेर अर्थात, आत नाही. पण दॅट वॉज अनदर व्हेरी बिग हायलाइट. किती छान. पण मला त्या आता जे गाड्यांचं सांगितलं ते शूट झाल्यानंतर त्या गाड्यांचं काय होतं, त्या कुठे ठेवल्या जातात? त्याचे वेंडर्स असतात प्रॉपर. ओके. त्यांच्याकडे त्या असतात गाड्या. म्हणजे आजही तू जर म्हणशील की मला 1950 सालची अशी गाडी पाहिजे, तर ते प्रोव्हाइड करून देणारे चालती गाडी लोक आहेत. आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार अजीबोगरीब माणसं भेटतील. सो हे कार्सचे, एस्पेशली ओल्ड कार्सचे सेपरेट वेंडर्स असतात. ओके. आणि दादा, मगाशी जसं तू म्हणालास की मनोज सरांनी तुझं नाव सजेस्ट केलं या फिल्मसाठी, तर मला ऐकायला आवडेल की स्ट्रगलचा तो एक काळ की जेव्हा कामासाठी तू झगडत होतास किंवा कुठे कुठे फोन चालू होते, विचारत होतास, समोरून कदाचित कधीतरी रिजेक्शन आलं असेल, कट टू इतक्या वर्षानंतर एका मोठ्या अभिनेत्याने तुझं नाव सजेस्ट करणं, ह्या ज्या 2 मुवमेंट्स आहेत. ऑफकोर्स आहेत. म्हणजे मी
स्ट्रगलचा काळ हा म्हणजे मी त्याला स्ट्रगल म्हणत नाही, तो दॅट इज पार्ट ऑफ द लाईफ. तुम्ही अभिनेता म्हणून लोकांना भेटता, त्यातले काही लोकांना तुम्ही आवडता, काय बऱ्याच लोकांना तुम्ही नाही आवडत, मग ते तुम्हाला काम देतात नाही देत व्हॉट एव्हर. दिग्दर्शक म्हणून मी जवळजवळ म्हणजे झेंडे येण्याच्या 2-2.5 वर्ष आधी मराठीमध्ये खूप स्ट्रगल करत होतो काही स्क्रिप्ट घेऊन, त्या समहाव नाही झाल्या. झेंडेसाठी आम्ही 7-8 वर्ष स्ट्रगल केलं, कारण मध्ये कोविड पण आला आणि बरंच काय काय झालं. आणि तसं झाल्यानंतर म्हणजे 7-1 वर्षाच्या स्ट्रगल नंतर झेंडे झाले आणि त्याच्यानंतर 2च महिन्यात गव्हर्नर सुरू झाली. खूप मोठी गोष्ट आहे. आणि मनोज सरांसारखा अभिनेता, मी नेहमी म्हणतो की आमच्या पिढीतली अनेक लोक माझ्या बरोबरचे, आणि तो कोणालाही विचार, त्यांनी ऍक्टिंग करिअर म्हणून स्वीकारण्याच्या मागे ह्या माणसाचा खूप मोठा हात आहे. एनएसडी आय गेस एनएसडी पास आउट नाही, ते एनएसडी पास आउट नाहीये, त्यांचं एनएसडी मध्ये सिलेक्शन नव्हतं झालं. आज ते शिकवतात बरेचदा जाऊन तिकडे. कारण असं आहे की जेव्हा आम्ही सत्य बघितलं तेव्हा मी कॉलेजला होतो, आणि तेव्हा असं झालं की जर बिहारमधनं येणारा, एका शेतकऱ्याच्या घरातनं येणारा हा मुलगा जर इतका मोठा ऍक्टर होऊ शकतो, तर मग आपण का नाही होऊ शकतो, असं आम्हाला कुठल्याच ऍक्टरला बघून आधी वाटलं नव्हतं. आमचे स्टार्स होते, अमिताभ बच्चन हे आमचे स्टार होते, अगदी नसीरुद्दीन शाह सुद्धा आमचे स्टार होते, पण मनोज सर हा एक असा पहिला अभिनेता होता ज्याच्याबरोबर आमच्या पिढीच्या अनेक लोकांनी रिलेट केलं. तू हे कोणालाही विचार, तुला बरेच लोक हेच उत्तर देतील की सत्य बघून आम्हाला असं वाटलं की आपण पण ऍक्टिंग मध्ये करिअर केलं पाहिजे. सो त्याचं खूप मोठं क्रेडिट या माणसाला जातं, आणि आज त्यांच्या बरोबर मला 2 फिल्म्स करायला मिळाले, भाग्य माझं. पहिली भेट कशी होती पण त्यांच्या बरोबरची? काय म्हणजे असं पहिलं बोलणं काय? त्यांच्या ऑफिसमध्येच भेटलो होतो, आणि मला अर्थातच टेन्शन होतं, कारण एवढं ऐकलं होतं मेथड ऍक्टर, आपले आदर्श, आणि माहित नाही, पण ते इतके इझी गोईंग आहेत की त्यांना भेटल्यानंतर एक साधारण 5 मिनिटानंतर तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही खूप मोठ्या सुपरस्टारच्या बरोबर बसलेले आहात. ही सच अन इझी गोईंग पर्सन. आणि त्यांनी मला एवढंच विचारलं, तो करताय, मजा करेंगे यार, फिल्म करताय, असं करून आम्ही मग नंतर झेंडे आणि मग सेटवर. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स बोथ द फिल्म्स. क्या बात आहे. फार छान वाटलं दादा गप्पा मारून. आणि मराठीत इतकंच छान काम हिंदीमध्ये सुरू आहे, आणि ते तसंच सुरू राहू देत कायम. आणि सगळ्या मराठी प्रेक्षकांना अर्थात त्या गोष्टीचा अभिमान आहे. आणि लेखन, अभिनय, दिग्दर्शन तिन्ही क्षेत्रामध्ये काम चालू आहे, ते खूप छान आहे, आणि ते तसंच राहू देत कायम. खूप खूप शुभेच्छा गव्हर्नरसाठी आणि तर सगळ्या प्रोजेक्टसाठी. येस, आणि 12 जूनला येतोय गव्हर्नर, थिएटर्स मध्ये येतोय, तर प्लीज, कारण बरेच लोक विचारतात कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर आहे, तर OTT नाही, हा थिएटरमध्ये येतोय सिनेमा, तर 12 तारखेला प्लीज बघा जाऊ. थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.